आणि सुनेच्या सागऱ्या पुरणपोळे शिकली सवरलेली सून काय सल्ला देतील एकाला माहिती का? आकाशची सगळी जागा आपल्या नावाने करून घ्या आणि आपण दुसऱ्या देशात जाऊन जागा घेऊ. आणि लेकाने तेच केलं हो. आणि आई वडिलांना जागा दाखवली. ती कुठली? वृद्धाश्रमाची जागा वृद्धाश्रमाची. आता माझ्या लेकाच्या आयुष्यात माझी जागा नाही म्हणून देवा तुझ्या घरी तरी मला जागा दे म्हणून श्वास सोडला हो रामराव काकांनी. शेवटचा श्वास. शिकलेल्या मुलींनी हे करावं. शिकली आणि जागा तिथे ठेवा. अहो तुम्ही जागेसाठी जागा असू दे, आईसाठी जागा असू दे, अहो या माणसांच्या गर्दीत हरवलेली माणुसकीला जागा असू दे, सोशल मीडियात हरवलेल्या तरुणांना जागे व्हा. तुमच्या हृदयात जन्म देणाऱ्या मातेला जागा असू दे. आज सोशल मीडियात हरवलेला तरुण सांगावं तेवढं कमी आहे हो या जागेबद्दल. आज क्षुल्लक जागेसाठी शिकलेली स्त्री खरं सांगतो या छोट्या छोट्या जागेच्या तुकड्यासाठी सख्खे भाऊ पक्केवारी होत आहेत हो, पक्केवारी. काय शिक्षणाचा फायदा? शिकली तर मोठी हो, विचारांनी मोठी हो, विचारांची जागा वाढव, आचारांची जागा वाढव. फक्त व्यासपीठावर आणि कलाक्षेत्रात जागा मिळून काहीच होणार नाही. जागेचं बोलतोय आपण, खरंच जागेचं बोलतोय. अख्खं महाभारत जागेसाठी झालं हो. रामायणाने आपल्याला शिकवलं जगावं कसं. रामायणातला प्रत्येक स्त्रीचा आदर्श घेता आला पाहिजे. कारण इथे कुणीच प्रश्न विचारला नाही भावासाठी तू काय चाललास असं लक्ष्मणाला विचारणारी सुमित्रा तिथे नव्हती. लक्षात घ्या आपली जागा फार महत्वाची आहे. एक स्त्री एका पुरुषाला 100मध्ये बसवते आणि ती स्त्री त्या पुरुषाला 100तून उठवते. स्त्रीच्या हातात ताकद आहे, स्त्रीच्या हातात. आता तुम्ही मला हे सगळं कशा बाई खरं सांगू का? आजच्याच दिवशी 10 मार्च रोजी 129 वर्ष आधी मी हे जग सोडून गेली तुमच्यासाठी हो, तुमच्यासाठी. पण असली सगळी अवस्था बघितली. मी आज बघायला आली होती माझी जागा तुमच्या हृदयात कुठे आहे. तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वाचा मला फार अभिमान आहे, मला फार अभिमान आहे, मला फार अभिमान आहे. पण शेवटी एकच सांगेल की अशी आपल्या देशाची दैनिक अवस्था बघून अनेक प्रश्न या वाहनांच्या गर्दीत चालणाऱ्या माणसाला जागा नाही हे पाहून दुःख होतं. मला दुःख होतं.